सर्वांना नमस्कार. परीक्षेला सामोरे जाताना हा इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण विषयनिहाय ऑनलाईन चर्चासत्राचं आयोजन 27 डिसेंबर पासून आपण सुरू केलेलं आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली आणि समग्र शिक्षा शिक्षण विभाग खानापूर पंचायत समिती विटा तालुका खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा खानापूर तालुक्यातील सर्व माध्यमाच्या इयत्ता 10वीला आता सध्या असणारे विद्यार्थी यांच्यासाठी हा ऑनलाईन विषयनिहाय आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे. आज 5वं पुष्प आहे आणि आज विषय आहे इंग्रजी. आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या न्यू इंग्लिश स्कूल ढवळेश्वर मध्ये कार्यरत असणाऱ्या सौ पाटील मॅडम, माधुरी पाटील मॅडम आज या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत. शाळा जॉईन व्हायला लागलेल्या आहेत तरी पण आपण वेळेची दक्षता आपण घेऊया. वेळेमध्ये आपला हा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे. जे पाठीमागून जॉईन होत आहेत ते तिथून पुढे ऐकतील, पाहतील. मी पाहुण्यांचा प्रथमतः परिचय करून देतो. सौ माधुरी पाटील, त्यांचं शिक्षण आहे MA BEd इंग्लिश स्पेशल विषय आहे. त्यांनी BEd कॉलेज विटा या ठिकाणी 5 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलंय. त्यानंतर DED कॉलेज लट्टे एज्युकेशन सोसायटी यामध्ये 2 वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि गेले 10 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये ते इंग्रजी विषयाचे शिक्षक, सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर इंग्रजी विषयामध्ये त्यांचं ज्ञान उच्च दर्जाचं आहे. जे काही राज्य स्तरावरून चेस प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये ते तज्ञ मार्गदर्शक आहेत. त्यांचं PPT प्रेझेंटेशन जिल्ह्याच्या लेवलला झालेलं आहे आणि 10 वर्ष त्यांनी पेपर तपासणी, अध्यापन आणि त्यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये जे काही व्हिडिओ निर्मिती स्पर्धा असते त्याच्यामध्ये पण त्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतला आहे आणि त्यांचा इंग्रजीचा 100% निकाल लागत असतो. अशा या माधुरी पाटील मॅडम आजच्या या आपल्या ऑनलाईन इंग्रजीच्या चर्चासत्रासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचं प्रथमतः स्वागत करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आपण वेळ न दवडता आपण आजच्या इंग्रजी या विषयाच्या सेशनला सुरुवात करावी. माधुरी पाटील मॅडम. थँक्यू व्हेरी मच सर. खरं तर इयत्ता 10वीचं वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा टप्पा असतो की तो टप्पा विद्यार्थ्यांनी यशस्वी रीतीने जर पार पाडला तर निश्चितपणानं पुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला विद्यार्थी अगदी आत्मविश्वासाने सामोरा जातो असं म्हटलं जाते. या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या खानापूर तालुक्यातील सर्व माध्यमिकचे इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं, त्याच पद्धतीनं उपस्थित सर्व शिक्षक आणि पंचायत समिती विठा या ठिकाणाहून उपस्थित असणारे सर्व अधिकारी या सर्वांचं मी अगदी मनपूर्वक आमच्या विद्यालयाच्या वतीनं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आणि वेळ न घालवता या ठिकाणी आपला जो आजचा विषय आहे या विषयाच्या मार्गदर्शनाला मी या ठिकाणी सुरुवात करते. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता सत्र 1 ची परीक्षा, त्यानंतर सराव परीक्षा याला तुम्ही सामोरे गेलेला आहात. यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 80 मार्काची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेची विभागणी ही 5 टप्प्यामध्ये केलेली आहे आणि प्रत्येक टप्पा जर तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला तर निश्चितपणानं तुम्हाला चांगले मार्क्स या विषयामध्ये सुद्धा मिळू शकतात. पण एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगावीशी वाटते की इंग्रजी हा विषय, या विषयाकडे विद्यार्थ्यांचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा एक अवघड विषय आहे की यामध्ये स्पेलिंग असतात, व्याकरण आहे, टेन्स आहे, इतर अनेक गोष्टी आहेत की यामुळं आपल्याकडून थोडीफार चूक होते का किंवा आपला त्या ठिकाणी एखादा मार्क जातोय का अशा पद्धतीची विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सातत्यानं भीती असते. परंतु आजच्या ह्या व्याख्यानामध्ये, मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये निश्चितपणानं अशा काही ट्रिक्स तुम्हाला मिळतील की ज्यामधून तुम्हाला की हा विषय हा अतिशय चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यासपूर्ण पेपर लिहिला, सोडवला तर निश्चितपणानं चांगले मार्क्स तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल, यामध्ये काहीच शंका नाही. First, I would like to tell here one thing, that parents and teachers always guide you and always show the right way or right path of your life. But the final forming of your personality, it lies in your own hand. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो असा आहे की शिक्षक, पालक सातत्यानं मार्गदर्शन करतात, परंतु तुमचं जे फायनल पर्सनॅलिटी आहे, सक्सेस आहे,
व्हॉट यू आर डुईंग, म्हणजे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही आज कसं काम करत आहात त्यावरती, तुमचं कॉन्फिडन्स किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळं निश्चितपणानं तुमचा रोल हा प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतोय. प्रश्नपत्रिका आहे, या प्रश्नपत्रिकेमध्ये जो आपला पहिला प्रश्न आहे किंवा क्वेश्चन आहे तो लँग्वेज स्टडी बेस आहे आणि तो सर्व विद्यार्थ्यांना निश्चितपणानं सोडवायला आवडतो, कारण त्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क निश्चितपणे मिळत असतात. परंतु असे काही आपल्याकडे विद्यार्थी असतात की त्यांना या प्रश्नामध्ये सुद्धा काही अडचणी येत असतात. तर त्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणानं अगदी छोट्या छोट्या ट्रिक्स या ठिकाणी ज्या सांगितल्या जाणार आहेत त्या लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. निश्चितपणानं तुमचे चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील. खरं तर काय होतं पहा, की जे विद्यार्थी 80 पैकी 70च्या पुढे जाणारे आहेत किंवा त्याच्याही पेक्षा पुढे जाणारे आहेत, तो एक पेपर, आणि जे विद्यार्थी अगदी पासिंगच्या सुद्धा जवळपास असतात अशा विद्यार्थी, या 2 विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांचे पेपर बोर्डामध्ये खऱ्या अर्थानं बारकाईने चेक केले जातात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 70 पेक्षा म्हणजे अबोव 70 मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांचा पेपर हा पुन्हा चेक केला जातो. का? तर त्यानं त्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे का, तो पेपर तेवढा कॅपेबल आहे का, या गोष्टीची माहिती त्या ठिकाणी घेतली जाते आणि तो पेपर पुन्हा चेक केला जातो. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना स्कोरिंग चांगलं आहे, मार्क्स चांगले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी आपला पेपर हा अधिक काळजीपूर्वक त्या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ज्या विद्यार्थी अगदी पासिंगच्या जवळपास आहेत किंवा थोडेसे बिलो आहेत त्या विद्यार्थ्यांनी देखील छोट्या छोट्या ट्रिक्स जर लक्षात घेतल्या तर तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळवू शकता. लँग्वेज स्टडी या प्रश्नामध्ये तुम्ही पहा की 8 मार्काचा आपल्याला सुरुवातीला अटेम्प्ट एनी 4 डू ॲज डायरेक्टेड हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. मग त्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर, आपल्याला 4 वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या 4 वर्ड्स मध्ये आपल्याला लेटर, जो अप्रोप्रिएट लेटर आहे तो आपल्याला तिथं घ्यायचा आहे आणि तो जो वर्ड आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. निश्चितपणाने विद्यार्थी मित्रांनो, ज्याची वोकॅब्युलरी चांगली आहे त्या विद्यार्थ्याला या प्रश्नामध्ये पूर्ण मार्क्स आपल्याला मिळालेले दिसून येतात. फक्त एक तुम्ही काम करायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही लेटर फिल केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करणं अपेक्षित आहे. त्यानंतर जो सेकंड आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मग अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये सुद्धा 2 क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत, ए आणि बी. मग त्यामधला पहिला जो पॅटर्न आहे तो म्हणजे अल्फाबेट्स वरती डिपेंड आहे. म्हणजे फर्स्ट लेटर अल्फाबेट्स मधलं तुम्ही बघायचं आहे आणि त्यानुसार अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडीच्या क्रमानं तुम्ही ते लावायचं आहे. ते सोपं आहे. परंतु विद्यार्थ्यांना चॅलेंजिंग काय आहे तर त्यामध्ये असणारा जो सेकंड आहे, म्हणजे त्या दिलेल्या 4 शब्दांमध्ये फर्स्ट लेटर इट इज कॉमन, इट इज सेम, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही नक्की तो प्रश्न कसा सोडवला पाहिजे, तर निश्चितपणानं ज्यावेळी पहिलं लेटर सेम आहे त्यानंतर तुम्ही सेकंड, थर्ड अशा पद्धतीनं बघणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही थोडंसं पेन्सिलचाही वापर करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही तेही मार्क मिळवू शकता. त्यानंतर पंक्च्युएशन वरती आपल्याला 2 सेंटेन्स दिले जातात विरामचिन्हांचा वापर करण्यासाठी. मग ह्या विरामचिन्हांचा वापर करताना ज्या विद्यार्थ्यांना टाइप्स ऑफ सेंटेन्स हे क्लिअर आहे, म्हणजे थोडक्यामध्ये असं आपल्याला सांगता येईल की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स हाव इट इज एंड्स विथ क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, फुल स्टॉप और कॉमा. म्हणजे हे ज्यांना माहिती आहे त्या विद्यार्थ्यांना देखील पंक्च्युएशन मध्ये तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. त्या ठिकाणी आणखीन एका गोष्टीची तुम्ही खबरदारी घ्यायला पाहिजे पहा, की आपल्या टेक्स्ट बुक मध्ये असे काही लेसन्स आहेत की त्या लेसन्स मध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असे काही वर्ड्स किंवा सेंटेन्सेस दिलेले आहेत. त्याचं जर तुम्ही अगदी सूक्ष्मपणे बारकाईने रिडिंग केलेलं असेल जेव्हा तुम्हाला लेसन तुमच्या शिक्षकांनी शिकवले असतील तेव्हा, तर त्या विद्यार्थ्यांना देखील हा प्रश्न अगदी सहजपणे सोडवता येतो. म्हणजे टाइप ऑफ सेंटेन्स याचा देखील तुम्ही या ठिकाणी आधार घेऊ शकता. त्यानंतर काही वर्ड्स दिले जातात पहा, आणि वी हॅव टू मेक मिनिंगफुल मिनिमम बाय युजिंग 3 or 4 लेटर्स. वी हॅव टू मेक वर्ड्स. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की एज्युकेशन, अग्रीमेंट, ऍप्लिकेबल असे वर्ड्स तुम्हाला दिले जातात आणि त्याच्यापासून तुम्हाला लहान लहान वर्ड्स तयार करावे लागतात. मग ते करणं अगदी सोपं आहे. परंतु बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी मिस्टेक काय करतात तर ऑन, इन, नो असे म्हणजे 2 लेटर असणारे वर्ड्स तयार करतात आणि त्या ठिकाणी त्यांचा मार्क्स जातो. म्हणजे तो प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी गोष्ट मी सजेस्ट करेन तुम्हाला की
एक गोष्ट या ठिकाणी मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्हाला जो वर्ड दिलेला असतो त्या वर्ड मध्येच एक किंवा दोन वर्ड ऑलरेडी असतात. फॉर एक्झाम्पल ऍग्रीमेंट हा वर्ड आपण घेतला तर ऍग्री, MEN, मेन असे वर्ड्स असतात. मग जेव्हा TEN हा वर्ड तुम्ही लिहिता तेव्हा NET हा सुद्धा वर्ड तुम्हाला लेटरची प्लेस चेंज करून तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जर त्या ठिकाणी कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही तुम्हाला जर सांगितलेलं असेल की 4 शब्द तयार करा तर त्या ठिकाणी तुम्ही एखादा शब्द जास्त तयार करू शकता. म्हणजे एखादं जर स्पेलिंग तुमचं चुकलं त्या ठिकाणी तर तुम्ही एक्स्ट्रा मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. त्याच पद्धतीनं पहा पुढचा महत्वाचा आहे त्या ठिकाणी रिलेटेड वर्ड्स. मग रिलेटेड वर्ड्स मध्ये काय आहे लक्षात घ्या की या ठिकाणी ही मार्क्स तुम्हाला पूर्ण मिळू शकतो. परंतु तो जो सेंटरला तुम्हाला वर्ड्स दिलेला आहे वेब डायग्राम मध्ये तो वर्ड्स आणि त्याच्याशी रिलेटेड असणार एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं जाते. ते एक्झाम्पल हे ऍडजेक्टिव्ह आहे, नाउन आहे, काय आहे नक्की किंवा वर्ब आहे हे तुम्ही पाहूनच बाकीचे जे वर्ड्स आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये टीचर हा वर्ड तुम्हाला वेब मध्ये दिलेला असेल तर ऍक्टिव्ह हा तुम्हाला रिलेटेड वर्ड ऑलरेडी दिलेला आहे. तर त्या ठिकाणी टीचर म्हटल्यानंतर तुम्ही स्मार्ट, एज्युकेटेड अशा प्रकारचे वर्ड्स तुम्ही ऍक्टिव्ह वगैरे असे वर्ड्स तुम्ही घेऊ शकता. परंतु बरेचदा विद्यार्थी या ठिकाणी मिस्टेक काय करतात की टीचर म्हटल्यानंतर चॉक, पेन, डस्टर अशा शब्दांचा वापर करतात आणि त्या ठिकाणी त्यांचा मार्क्स जाऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी ही खबरदारी घ्यायला पाहिजे. त्यानंतर वर्ड चेन हाही अत्यंत सोपा प्रश्न आहे. वर्ड चेन ऑफ नाउन और वर्ड चेन ऑफ वर्ब. नाउन असेल तर कोणत्याही वस्तूचं नाव तुम्ही इझिली लिहू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळू शकतोय. परंतु वर्ब जर त्या ठिकाणी आलं तर बरेचसे विद्यार्थी या प्रश्नामध्ये थोडंसं एक दोन वर्ब त्यांना सुचतात परंतु त्यानंतर एखादं शेवटच्या लेटरने सुरू होणारं वर्ब त्यांना आठवत नाही आणि अर्ध जर लिहिलं असेल तर आपला मार्क जाऊ शकतो. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी एक ट्रिक देईन की त्यांनी ए हे लेटर आहे तुमच्या वहीमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे की A टू X और W पर्यंत तुम्ही असे लेटर्स लिहून घ्या आणि ए लिहिल्यानंतर डॅश करून पुढे ए वरून स्टार्ट होणारे एक दोन वर्ब तुम्ही ऑलरेडी पाठ करून ठेवा. म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचेल. ए तुम्ही लिहिला तर ऍक्ट, ऍक्शन. बी जर घेतला तुम्ही तर बिकम. सी घेतला तर कट, क्लीन. डी घेतला तर ड्रिंक. अशा पद्धतीनं तुम्ही एक लिस्ट तयार करून ठेवा वर्बची ए पासून डब्ल्यू पर्यंत. तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा जास्त उपयोग होणार आहे कारण तुम्हाला पटकन त्या ठिकाणी तो वर्ड आठवणार आहे. ही एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायलाच हवी. त्यानंतर त्या 8 मधले आपल्याला जर एनी 4 असं सांगितलेलं आहे परंतु तुम्ही कॉन्फिडन्स नसेल तर एखादा जास्त सोडवा. परंतु तुम्हाला 6च्या 6 सोडवण्याची आवश्यकता नाही कारण त्या ठिकाणी काय होतं तुमचा वेळ जास्त जातो आणि पुढे रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला वेळ त्या ठिकाणी कमी पडू शकतो. त्यानंतर पुढे आपल्याला त्यामध्ये बी हा क्वेश्चन आहे 2 मार्कांसाठी. इथं मात्र विद्यार्थ्यांना जरा चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं कारण यूज अ फ्रेज इन देअर सेंटेन्स और यूज अ क्लॉज, कंप्लीट द क्लॉज अशा पद्धतीचं क्वेश्चन आहे त्या ठिकाणी. तर पहिला जो आहे पहा यूज ऑफ फ्रेज इन देअर सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ ही फ्रेज जर तुम्हाला घ्यायची असेल तर इन फ्रंट ऑफ फ्रेज जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती फ्रेज तुम्ही वाक्यामध्ये वापरत असताना विद्यार्थी मित्रांनो त्या वाक्यामध्ये तुम्ही कोणता टेन्स वापरत आहात हे देखील त्या ठिकाणी तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. देयर इज अ ट्री इन फ्रंट ऑफ माय स्कूल. देयर इज अ ट्री इन फ्रंट ऑफ माय हाऊस. आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द क्लास और इन फ्रंट ऑफ द स्टुडंट. म्हणजे फ्रेज वाक्यामध्ये वापरत असताना तुम्ही ती फ्रेज कोणत्या टेन्स मध्ये वापरता हे पाहणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं कारण विद्यार्थी या ठिकाणी चुकू शकतात. समजा टू बी फॉन्ड ऑफ ही फ्रेज जर तुम्हाला दिली असेल तर वाक्यामध्ये टू आणि बी हे वर्ड्स आलेच पाहिजेत असं काही नाही. आय एम फॉन्ड ऑफ रिडिंग, आय एम फॉन्ड ऑफ डान्सिंग. ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी सब्जेक्ट चेंज करता ही और सी त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब सुद्धा चेंज होतंय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ही इज और सी इज डान्सिंग. ओके. म्हणजे अशा पद्धतीने थोडं फ्रेजेसचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने फ्रेज मध्ये सुद्धा मार्क्स मिळू शकतात. क्लॉज. क्लॉज मध्ये हू, विच, इफ, बिकॉज अशा पद्धतीचे जे जॉइनिंग वर्ड्स आहेत
त्या वर्डचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी क्लॉज कंप्लीट करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, ही इज माय इंग्लिश टीचर. इट मीन्स हू इज अशाने तुम्हाला स्टार्ट करावं लागेल आणि पुढे तुम्हाला ते सेंटेन्स कंप्लीट करावं लागेल. आणखी एखादं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूयात की दिस इज माय क्लासरूम. इतकं इझी सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल येत आहे. दिस इज माय क्लासरूम आणि डॉट डॉट पुढे. विच इज व्हेरी क्लीन, विच इज बिग अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. एक स्क्रीन मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करणार आहे. phrases. स्क्रीन दिसते का विद्यार्थ्यांना सर्व? हा, दिसते. ओके. हा, स्क्रीनवरती तुम्हाला इथं 10 एक्झाम्पल दिलेले आहेत पहा फ्रेजेसची. टू बी फॉन्ड ऑफ, आय एम फॉन्ड ऑफ रीडिंग. म्हणजे ही स्क्रीन दाखवण्याचा उद्देश हाच आहे पहा की या ठिकाणी टेन्स जर प्रॉपर तुम्ही यूज केला तरच त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहे. इन सर्च ऑफ, वी आर इन सर्च ऑफ न्यू जॉब. जेव्हा तुम्ही सब्जेक्ट अनेक वचने घेता त्यानंतर येणारे जे हेल्पिंग वर्ब आहे ते सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनं घ्यावं लागणार आहे. टू बी अफ्रेड ऑफ, आय एम अफ्रेड ऑफ नॅचरल कॅलेमिटीज. टू टेक केअर ऑफ, माय मदर टेक्स केअर ऑफ माय होल फॅमिली. इन्स्टेड ऑफ, आय लाईक रीडिंग इन्स्टेड ऑफ रायटिंग. अशा पद्धतीनं फ्रेजेसचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाक्यांमध्ये करू शकता आणि पूर्ण मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. या ठिकाणी एक गोष्ट मी सजेस्ट करेन विद्यार्थ्यांना की आपल्या टेक्स्ट बुक मध्ये जर काही फ्रेजेस असतील, मला वाटतं आहेत, तर त्या फ्रेजेस तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून त्या वाक्यांमध्ये तुम्ही डेव्हलप करून त्याचं प्रॅक्टिस करू शकता. क्वेश्चन पेपर मध्ये पुढे प्रश्न आहे बा, प्रेफिक्स अँड सफिक्स. प्रेफिक्स अँड सफिक्स या प्रश्नामध्ये देखील तुम्ही स्वतः काही डेव्हलपमेंट म्हणजे त्या वर्डला कोणते प्रेफिक्स आणि कोणते सफिक्स ऍड होतात याचाही तुम्ही आधी अभ्यास केलेला आहेच. परंतु या परीक्षेच्या निमित्तानं काही वर्ड्स तुम्ही अशा पद्धतीचे कलेक्ट करून त्याला प्रेफिक्स आणि सफिक्स ऍड तुम्ही करून वहीमध्ये ठेवू शकता की जेणेकरून परीक्षेच्या वेळी अगदी एखादी नजर टाकली तर तुम्हाला सहजपणे तिथेही तुम्हाला मार्क्स मिळू शकतो किंवा सोपं जाऊ शकतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, हॅपी. हॅपी हा वर्ड असेल तर अनहॅपी, हॅपीली म्हणजे प्रेफिक्स आणि सफिक्स हे दोन्ही आपण ऍड करू शकतो. असे काही शब्द असतात की त्यांना केवळ प्रेफिक्स ऍड होतं किंवा सफिक्स ऍड होतं, हेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. बरेचदा रेग्युलर हा वर्ड असतो का, परंतु विद्यार्थ्यांना इररेग्युलर हा वर्ड माहिती नसतो. म्हणजे असे काही नवीन शब्द त्या निमित्तानं तुम्हाला माहिती होतील आणि निश्चितपणानं त्यामुळे त्या प्रश्नाचा मार्क तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. त्यानंतर प्रेफिक्स आणि सफिक्स त्याच्याच खाली आपल्याला 2 नंबरचा जो प्रश्न आहे बी मध्ये, तर तो प्रश्न दिलेला जो वर्ड आहे तो तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचा आहे आणि तो वाक्यामध्ये वापरत असताना देखील वरती मी सांगितलं त्या पद्धतीनंच तुम्ही प्रॉपर टेन्सचा वापर करूनच ते वाक्य तयार करायचं आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळणार आहे. हा आपला पहिला भाग झाला. म्हणजे लँग्वेज स्टडी मध्ये आपल्याला पूर्ण मार्क मिळण्यासाठी थोडासा प्रयत्न हा करावा लागणार आहे किंवा काही गोष्टी ह्या लक्षात घ्याव्या लागणार आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे सेक्शन सेकंड मध्ये, टेक्स्च्युअल पॅसेज. मग टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे असे काही 2 प्रश्न आहेत आपल्याला जे आपल्याला टेक्स्ट बुक मधूनच आहेत. ते प्रश्न, ते पॅसेज जे आहे तुम्ही ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला असतोय, त्यामुळे पॅसेज वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला पटकन लक्षात येतं की हे आपल्याला झालेलं आहे आणि त्यामुळे सहजपणे त्याची उत्तरं तुम्हाला सापडतात. तर त्या प्रश्नामध्ये देखील लक्षात घ्या की 20 मार्कांचं आपल्याला 2 पॅसेज आहेत, तर जास्तीत जास्त मार्क्स मिळण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीवरती फोकस करावा लागणार आहे. जो क्वेश्चन 2A त्यामधला जो ए आहे त्यामध्ये
कम्प्लीट द सेंटेन्स और ट्रू फॉल्स अशा पद्धतीचा प्रश्न असणार आहे. पॅरेग्राफचं अंडरस्टँडिंग करून घेऊन तुम्ही स्वतःच्या अंडरस्टँडिंग वरती तुम्ही चांगल्या पद्धतीनं ते मार्क्स मिळवू शकता. ट्रू फॉल्स त्यामध्ये एखादा वर्ड सेंटेन्स हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा अपोजिट वर्ड थोडंसं तुमचं जमलिंग होण्यासाठी अशा प्रकारचे वर्ड्स त्या ठिकाणी दिले जातात, तर तेही तुम्ही बारकाईनं त्याचं वाचलं पाहिजे आणि लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामध्ये बी हा जो सीन पॅसेज वरचा क्वेश्चन आहे तो वेब डायग्राम किंवा कम्प्लीट द वेब अशा पद्धतीचा असतोय. त्यामध्ये देखील अंडरस्टँडिंग बेस थोडासा ए पेक्षा बी हा थोडासा टफ आहे, परंतु अंडरस्टँडिंग चांगलं असेल तुमचं ग्रास्पिंग चांगलं असेल तर निश्चितपणानं त्यामधलंही तुम्ही उत्तर शोधू शकता. त्यामध्ये पहा अरेंज द सेंटेन्स हा एक प्रश्न असतो 2 मार्कांसाठी. म्हणजे 4 वाक्य तुम्हाला दिली जातात आणि ती 4 वाक्य तुम्हाला पॅसेज मधून क्रमानं लावायचे असतात. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे ते इझिली तो प्रश्न सोडवतात, परंतु ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड जातो तो प्रश्न त्यांना मी एक ट्रिक सांगेन की थोडंसं पेन्सिलचा थोडासा वापर करा. म्हणजे जास्त पण बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेवरती आपल्याला वापरायची नसते पेन्सिल किंवा पेन, परंतु थोडासा वापर करून तुम्ही जी तुम्हाला 4 वाक्य दिलेली आहेत ती त्या पॅसेज मध्ये थोडीशी अंडरलाईन करून घेऊ शकता आणि ज्या क्रमानं ते सेंटेन्सेस पॅसेज मध्ये आलेली आहेत त्याच क्रमानं तुम्ही तुमच्या आन्सर शीट मध्ये नोंदवू शकता. तिथेही तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर महत्वाचा जो प्रश्न आहे पॅसेज मध्ये डू ॲज डायरेक्टेड म्हणजे ग्रामर सेंटेन्स वरती बेस असणारा हा प्रश्न आहे. यामध्ये 2 मार्क आहेत खरं तर, परंतु 3 पॅरेग्राफ जे आहेत आपल्याला 2 सीन पॅसेज आणि 1 अनसीन पॅसेज आहे त्याच्यावरती मिळून आपल्याला 6 मार्कांचे ग्रामर वरती बेस असणारे क्वेश्चन्स आहेत. फॉर एक्झाम्पल नॉट ओनली बट ऑल्सो, चेंज द व्हॉइस आहे, डिग्री आहे, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, अशा ॲज वेल ॲज, यूज ऑफ ॲज वेल ॲज और जॉइनिंग वर्ड्स यूज दो, व्हॅन और एनी अदर. म्हणजे अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत ग्रामरचे जे प्रकार आहेत त्याच्यावरती थोडासा तुम्ही सुरुवातीपासून भर दिलेला असेलच आणि त्याचा सराव केलेला असेल, परंतु परत एकदा बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जात असताना या काही प्रश्न ग्रामरच्या काही टॉपिक वरती तुम्ही पुन्हा एकदा भर दिला पाहिजे आणि तर चांगल्या पद्धतीने तिथं मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे नक्की काय करायला हवं यासाठी ग्रामर वरती भर द्यायचा म्हणजे काय आहे तर टेन्स हे आपले क्लिअर असले पाहिजेत. टेन्स हेल्पिंग वर्ब असतील ते क्लिअर असले पाहिजेत. म्हणजेच क्वेश्चन टॅग डू ॲज डायरेक्टेड मधला आपल्याला महत्वाचा आहे तो स्टार्टिंग सेंटेन्स इट मीन्स चेंज द व्हॉइस असेल, ते डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, तर या प्रश्नांमध्ये आपल्याला टेन्स जर क्लिअर असेल तर ते प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता. क्वेश्चन टॅग हाही अतिशय मार्क मिळवून देणारा सोपा व्याकरणाचा प्रकार आहे. यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स हे जर तुम्हाला माहिती असतील तर याही प्रश्नाचा तुम्ही मार्क सहजपणे तुम्हाला मिळू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला एक सांगावीशी वाटते बा की ज्यावेळी तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन तुम्ही सोडवता त्या प्रश्नामध्ये बरेचदा विद्यार्थी वाक्यरचना त्यांच्याकडून थोडीशी मिस्टेक होते आणि आपल्याला त्या ठिकाणी मार्क जाण्याचा चान्स असतो. तर तुम्ही काय करायला पाहिजे त्या ठिकाणी प्रश्न रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली. फर्स्ट द क्वेश्चन इज इट इन present situation or is it in future? You have to think about it and then you have to start your writing. For example, do you like to visit hill station? Do you like to visit hill station? Yes, I like to visit hill station. अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता आणि कोणतं हिल स्टेशन तुम्हाला आवडतंय ते लिहिण्यासाठी तुम्ही फ्युचर टेन्सचा वापर केला पाहिजे. आय लाईक टू. एस ज्यावेळी प्रश्न तुम्हाला फ्युचर टेन्स मध्ये विचारला जातो what do you want to be in your future? I would like to be doctor, engineer, teacher or any other. म्हणजे ज्या टेन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे त्याच टेन्स मध्ये तुम्ही उत्तर तिथं लिहिणं अपेक्षित आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूयात की राईट 3-4 सेंटेन्सेस अबाउट एनी हिस्टॉरिकल प्लेस, एनी नॅचरल प्लेस. असा जर प्रश्न आला तर हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. म्हणजे फॅक्ट जी आहे तीच तुम्हाला त्या प्रश्नामध्ये मांडायची आहे. ती सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही मांडू शकता आणि त्या ठिकाणी कोणतीही ज्याला आपण स्पेलिंग मिस्टेक म्हणतो ती न करता तुम्ही एक 3 ते 4 ओळीमध्ये किंवा 5 ओळीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्तर लिहू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात. म्हणजे
विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जे सीन पॅसेज आहेत त्या सीन पॅसेज मध्ये दोन्ही पॅसेज हे 10 मार्कांचे आहेत आणि त्या 10 मार्कांपैकी आपल्याला पूर्ण म्हणजे 10 आणि 10 10+10 मध्ये 20 आउट ऑफ मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत, तरच काय होणार आहे, तुमचं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्कोरिंग व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे पहा, जो सेक्शन 3 पोएट्री बेस आहे, तोही विद्यार्थ्यांना बरेचदा आवडतो, कारण त्यामध्ये पोएटिक ऍप्रिसिएशन हा जो बी आहे तो विद्यार्थ्यांना आवडतो, कारण बऱ्यापैकी त्यांची तयारी झालेली असते. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही काय लक्षात घ्यायला हवं की पोएम जी आहे त्या पोएमची थीम नक्की काय आहे. थीम जर तुम्हाला समजली, सेंट्रल आयडिया जर चांगल्या पद्धतीने समजली, तर त्यामध्ये ए जो क्वेश्चन आहे 5 मार्कांसाठी, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. ज्या विद्यार्थ्यांना त्या पोएमची थीम माहिती नाहीये ते विद्यार्थी त्या 5 मार्कांमध्ये बरेचसे मार्क त्यांचे जाऊ शकतात. मग विद्यार्थ्यांनी कशावरती भर द्यायला पाहिजे, तर पोएमचे एकदा तुम्ही रिडिंग करा आणि चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग करून घ्या. थीम किंवा सेंट्रल आयडिया जी आहे ती तुम्ही लक्षात घ्या. ती जर लक्षात घेतली तर तुम्हाला तिथले मार्क्स पूर्णपणे मिळू शकतात. कारण पोएट्री आणि प्रोज यामध्ये डिफरन्स आहे. प्रोज टचेस टू आवर हेड अँड पोएट्री टचेस टू आवर हार्ट असं म्हटलं जातं. म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स विच आर रिकलेक्टेड इन आवर ट्रँक्विलिटी ऑफ माइंड. म्हणजे मनाच्या एकाग्रतेमध्ये गोळा झालेले हे रिदमिक वर्ड्स म्हणजे पोएम असते किंवा कविता असते, तर त्याचं अंडरस्टँडिंग होण्यासाठी आपल्याकडे एक ऍप्रिसिएशन ही जी क्वालिटी म्हणतो ती थोडीशी तुमच्याकडे असली तर तुम्ही चांगलं ग्रास्पिंग करू शकता. यामध्ये जो दुसरा प्रश्न आहे पोएट्रीमध्ये, पोएटिक ऍप्रिसिएशन. तर या प्रश्नामध्ये टायटल आणि पोएट विच इज ऑलरेडी गिवन इन अ क्वेश्चन पेपर, म्हणजे ते तुम्ही सहजपणे लिहू शकता. राईम स्कीम, आता राईम स्कीम जी आहे ती रायमिंग वर्ड्स हे ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याचाही अभ्यास तुमचा झालेला असेल तर रायमिंग वर्ड्स तुम्ही समजून घेऊन जे ए बी बी म्हणजे सिमिलर साऊंडचे जे वर्ड्स असतात त्यानुसार आपल्याला ते एक पॅटर्न आहे, तो पॅटर्न तुम्ही लिहून त्या ठिकाणी एक मार्क मिळवू शकता. महत्वाचं आहे पहा फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. ज्यावेळी तुम्ही पोएम शिकलेला असाल त्यावेळी त्या पोएम मध्ये तुम्ही फिगर ऑफ स्पीच मेन्शन केलेला असेल किंवा त्याचा अभ्यास झाला असेल तर आपण थोडंसं त्याबाबत बघूयात की फिगर ऑफ स्पीच हा एक मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे, परंतु त्यामध्ये विद्यार्थ्यांना तो फिगर ऑफ स्पीच माहिती असतो परंतु स्पेलिंग त्या ठिकाणी बरेचदा चुकतं. तर काही फिगर ऑफ स्पीचची जी स्पेलिंग आहेत ती आपल्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने एक स्पेलिंग 2-2-3 वेळा लिहून घ्या, कारण ती इतर ठिकाणी कुठंच ते स्पेलिंग वापरलं जात नाही फारसं, त्यामुळे त्यामध्ये मिस्टेक होण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल पर्सोनिफिकेशन, अलिट्रेशन, अँथिथिसिस, मेटाफर, सिमिली, ओनोमोटोपोइया, टॉटोलॉजी, अशा प्रकारचे जे काय फिगर ऑफ स्पीच आहे तर त्याचं स्पेलिंग तुमचं चुकता कामा नये, कारण ते जर तेवढं एक स्पेलिंग तुम्ही करेक्ट लिहिलं तर त्यामध्ये तुम्हाला एक पूर्ण मार्क मिळणार आहे. त्यामुळे त्याची एक दक्षता तुम्ही घ्यायला पाहिजे. मग ॲलिट्रेशन, अँथिथिसिस याबाबत पोएम अभ्यासत असताना कोणत्या पोएम मध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे हा अभ्यास तुमचा झालेला असणार आहे, परंतु थोडक्यामध्ये आपण बघूयात की पर्सोनिफिकेशन हा जो फिगर ऑफ स्पीच आहे म्हणजे एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज दाखवले जातात त्या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. ॲलिट्रेशन म्हणजे त्या सेंटेन्स मध्ये 2 वर्ड्स असे असतात की त्यातलं फर्स्ट लेटर हे सेम असते, मग त्या ओळीमध्ये तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि त्याचा साऊंड थोडासा रिलेटेड असतो, त्या ठिकाणी आपल्याला ॲलिट्रेशन हा आहे. अँथिथिसिस जर म्हटलं तर एकाच लाईन मध्ये अपोजिट कन्सेप्ट दिल्या जातात, डे अँड नाईट, विक्टरी अँड डिफीट, असे वर्ड्स त्या सेंटेन्स मध्ये आले तर अपोजिट कॉन्सेप्ट म्हणून आपण अँथिथिसिस हा फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी घेऊ शकतो. मेटाफर, सिमिली, मेटाफर आणि सिमिली हे जे 2 फिगर ऑफ स्पीच आहेत ते इम्प्लाइड आहे, म्हणजे ते सुद्धा रिलेटेड आहे. तुम्ही एखादं एक्झाम्पल त्या ठिकाणी थोडंसं लक्षात घेऊ शकता आणि त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून ते सेंटेन्स ते मेटाफर आहे का सिमिली आहे हे लक्षात घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी सांगेन पहा की कॅमल इज द शिप ऑफ डेझर्ट. कॅमल इज द शिप ऑफ डेझर्ट. कॅमल इज लाईक अ शिप ऑफ डेझर्ट. म्हणजे जेव्हा त्या सेंटेन्स मध्ये लाईक, ऍज
असे वर्ड्स येतात त्या ठिकाणी सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो. म्हणजे पोएटिक ऍप्रिसिएशन मध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळण्यासाठी या 4 गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, सेंट्रल आयडिया आणि टायटल और नेम ऑफ द पोएट हे इझी आहे, तुम्ही बघून तिथून देऊ शकता. मग थीम आणि सेंट्रल आयडिया ही जर तुम्ही आधीच तयार करून ठेवली आपल्या वहीमध्ये, प्रत्येक कवितेचं मित्र म्हणे पोएटिक ऍप्रिसिएशन तुम्ही लिहून घेतलं प्रत्येक पानावरती, जे आपल्याला प्रत्येक युनिटमध्ये 2-2 पोएम आहेत, ते जर तुम्ही तयार ठेवलं तर निश्चितपणानं परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचणार आहे आणि पुढचे जे मोठे प्रश्न आहेत रायटिंग स्किल मधले, त्या ठिकाणी तुम्हाला तो जो वेळ आहे राहिलेला ते तुम्ही मॅनेज करू शकता. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज एक आहे आपल्याला. मग नॉन टेक्स्च्युअल पॅसेज हा थोडासा आपल्याला, आपण त्याचा आधी अभ्यास केलेला नसतोय म्हणूनच त्याला अनसीन पॅसेज असं म्हटलं जातंय, परंतु तो देखील जर अंडरस्टँडिंग बेस असतोय, चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचला, थीम समजली तर तुम्ही सोडवू शकता. त्याचंही जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा क्वेश्चन नंबर 2 मध्ये सीन पॅसेज आहे त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. अपोजिट वर्ड, सिमिलर वर्ड्स, रिलेटेड वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड हा सुद्धा A3 मध्ये येणारा क्वेश्चन आहे. या पॅसेज मध्ये देखील आपल्याला 2 ग्रामर सेंटेन्सेस आहेत. ती ग्रामर सेंटेन्स लिहू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीनं. आणि जो महत्वाचा आहे त्यामधला तो समरी रायटिंग, म्हणजे वरचे जे 10 मार्काचे प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर 4 मधले, ते सीन पॅसेज सारखेच त्याचं स्ट्रक्चर आहे, ते तुम्ही कम्प्लीट करू शकता. परंतु समरी रायटिंग हा आहे, हा देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देणारा प्रश्न आहे असं मला वाटतंय. कारण तो पॅसेज तुम्ही उत्तर शोधत असताना थोडासा बारकाईने वाचत असतात. तो वाचत असताना बऱ्याचशा जे काय त्याला आपण कीवर्ड्स म्हणतो किंवा की पॉइंट्स म्हणतो, महत्वाचे पॉइंट्स, ते तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेले असतात. त्यामुळे समरीमध्ये या सर्व गोष्टींचा तुम्ही उल्लेख जर केला आणि एक चांगला पॅरेग्राफ महत्वाच्या कन्सेप्ट घेऊन जर पूर्ण केला तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात. एक गोष्ट या ठिकाणी मी सांगेन की समरी रायटिंग करत असताना त्या समरीला टायटल देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरेचसेच विद्यार्थी त्या ठिकाणी टायटल लिहायचं विसरतात, कारण टायटलला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पूर्ण 1 मार्क दिलेला आहे. त्यामुळे तो टायटल आहे तो थोडासा कॅपिटल लेटर मध्ये आणि सेंटरला तुम्ही जर लिहिला तर निश्चितपणानं तो 1 मार्क तुम्हाला मिळू शकतो. आणि समरी रायटिंग मध्ये जे महत्वाचे पॉइंट्स असतात त्यालाच तुम्ही फक्त हायलाइट करा. जर रिपीटेड वर्ड्स असले, देअरफोर, व्हेनेवर, धस, अशा प्रकारचे जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स तुम्ही परत घेण्याची आवश्यकता नाही आणि थोडंसं ओन लँग्वेज मध्ये तुम्ही थोडंसं ते मांडणं गरजेचं आहे. तर समरी रायटिंग हा ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क पाहिजे त्यांनी अगदी काळजीपूर्वक तो प्रश्न सोडवायला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे एखाद्या ठिकाणी मार्क जात असले रायटिंग स्किल मध्ये, तर समरी रायटिंग मध्ये त्या विद्यार्थ्यांना मार्क्स कव्हर करण्यासाठी खरं तर चांगला चान्स आहे. आणि शेवटचा जो आपला प्रश्न आहे तो रायटिंग स्किल वरती बेस आहे की इंग्लिशचं जे लँग्वेज स्टडी तुमचा जो झालेला आहे, त्याला आपण लँग्वेज कम्युनिकेशन मध्ये यूज केली जाते जी लँग्वेज आणि रायटिंग मध्ये जी लँग्वेज यूज केली जाते त्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. हे ज्याला माहिती आहे तो विद्यार्थी रायटिंग स्किल मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवू शकतो. जो आपल्याला फर्स्ट क्वेश्चन आहे तो लेटर रायटिंग वरती आहे. त्यामध्ये फॉर्मल लेटर अँड इनफॉर्मल लेटर हे 2 प्रश्न आहेत आपल्याला. मग फॉर्मल लेटर ज्याला आपण ऑफिस लेटर म्हणतोय, एक सिस्टमॅटिक स्ट्रक्चर आणि त्याला लँग्वेज आहे, त्या लँग्वेज मध्येच तुम्हाला सोडवावा लागतो. आणि इनफॉर्मल जी लँग्वेज आहे, जे लेटर तुम्ही तुमचे फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, पॅरेंट्स असतील, यांना तुम्ही जे लिहिता त्याला आपण इनफॉर्मल लेटर असं म्हणतो. मग हे लेटर लिहित असताना दोन्ही लेटरचा जो पॅटर्न आहे त्याला स्टेप्स आपण म्हणतो, त्या स्टेप्स तुमच्या म्हणजे तुम्हाला कंपॅरेटिव्हली माहिती असल्या पाहिजे, तरच तुम्ही तिथं चांगल्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन करू शकता. मग ह्या लेटरमध्ये लेटर रायटिंग करत असताना पूर्वीचा जो लेटरचा जो पॅटर्न होता तो आणि आता अलीकडे त्यामध्ये झालेला बदल आहे. निश्चितपणानं तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये तो समजलेला असणार आहे. फक्त त्याचं जे प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, एक 4 ते 5 लेटरचं तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केलं पाहिजे. म्हणजे एखादी ऍडव्हर्टाईज दिली जाते आणि त्या ऍडव्हर्टाईज नुसार तुम्हाला लेटर लिहावं लागतं. मग तुमचं तुम्ही ते डिसाईड करायला हवं की आपण बेस्ट कशामध्ये आहे.
फॉर्मल लेटर मध्ये का इनफॉर्मल लेटर मध्ये, तुम्हाला चॉईस आहे त्या ठिकाणी. मग जो चॉईस तुम्ही निवडाल त्या चॉईसची तुम्ही एक 5-6 लेटर, म्हणजे माझं असं मत आहे की चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे, म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा वेळ हा त्या ठिकाणी वाचणार आहे. लँग्वेज, फॉर्मल लेटरसाठी वापरली जाणारी जी लँग्वेज आहे त्या लँग्वेज कडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये B1 B2 जो डायलॉग रायटिंग वरती बेस आहे, विद्यार्थ्यांना यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायला चान्स आहे. कारण प्रिपेअर अ डायलॉग, एक जम्बल्ड डायलॉग दिला जातो, तो डायलॉग तुम्हाला प्रिपेअर करावा लागतो. अंडरस्टँडिंग चांगले असणारे बेस्टच लिहितात विद्यार्थी, परंतु ज्यांना थोडस अंडरस्टँडिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे त्या विद्यार्थ्यांना मी ट्रिक दिल्या ठिकाणी की जर त्या डायलॉग रायटिंग मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन आणि 2 त्याचे आन्सर किंवा रिप्लाय दिलेले असतील तर ते क्वेश्चन तुम्ही रिडिंग करा आणि फर्स्ट क्वेश्चन कोणता येतोय त्याचा रिप्लाय, सेकंड क्वेश्चन आणि त्याचा रिप्लाय यानुसार तुम्ही सोडवू शकता. कम्प्लीट द डायलॉग हा थोडासा त्याच्यापेक्षा थोडासा टफ आहे की तुम्हाला त्याने विचारलेला क्वेश्चन दिलेला असतो आणि त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचं असते. ती व्यक्ती आहे असं समजून तुम्हाला लिहावं लागतं. मग ते लिहित असताना त्या वाक्याचा टेन्स, म्हणजे तो प्रश्न ज्या टेन्स मध्ये विचारलेला आहे त्याच टेन्स मध्ये तुम्हाला रिप्लाय द्यावा लागणार आहे. सोपा आहे तो डायलॉग रायटिंग. थोडं चॅलेंजिंग आहे तो सी त्यातला क्वेश्चन. राईट अ डायलॉग बिटवीन 2 पॅसेंजर, 2 सिस्टर्स, 2 फ्रेंड असा तुम्हाला डायलॉग दिला जातो. या ठिकाणी मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करते की ते डायलॉग रायटिंग तुम्ही कशा पद्धतीनं कम्प्लीट करू शकता. आवाज नाही मॅडम, मोबाईल मधला आवाज वाढवा. आवाज येत नाही का? हा, येत नाही. हा, एक मिनिट. सर आता येतोय का आवाज? नाही अजून येत. व्हिडिओ लावलाय का? हा, व्हिडिओ चालू केलाय सर. इंटरनल आवाज साऊंड फुल आहे सर. नाही घेतला तो आवाज त्याने. मोबाईलचा आवाज स्क्रीन वाढवा. दिसते का सर? स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसते का? दिसते दिसते. स्क्रीन दिसते, आवाज येत नाही. तुमचा मोबाईल मध्ये आवाज इथे येतोय का? हो सर, आवाज येतोय मला. फुल साऊंड आहे सर. नाही, इकडे नाही येत ते. तुमचा आवाज येतोय मात्र व्हिडिओचा आवाज येत नाही. ओके, ही सर मी स्क्रीनशॉट एक काढलेला आहे याचा, मग तो बरोबर. एक्सप्लेन करू देत का? ओके ओके ओके, ठीक आहे, तसं करा. नाही, ओके सर, स्क्रीन दिसते का आता? हा, दिसते. ओके. हा, ओके. आता मी एक्सप्लेन करते, मग वेळ हा. जायला नको. डायलॉग रायटिंग यामध्ये जो आपल्याला सी हा क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला 3 मार्क्स आहेत.
त्यामुळे त्याच्याकडे ते डायलॉग रायटिंग लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने तुम्ही थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. या ठिकाणी स्क्रीनवरती एक डायलॉग रायटिंगचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. डू यू लाईक रीडिंग? नो, आय डोंट लाईक इट. ए, व्हाय यू डोंट लाईक इट? बी, आय डोंट वॉन्ट टू स्पेंड माय टाइम ऑन दिस. ए, but do you know reading is a very important part of our reading or rather student we can say. It improves our knowledge or information. B, do you mean it build our confidence? A, you are right. Reading enrich our vocabulary which is important for writing, speaking everywhere. Thank you so much. B ने आपल्याला रिप्लाय दिलेला आहे. I will start it now and last. B's A's reply is very good. म्हणजे अशा पद्धतीने डायलॉग रायटिंग पूर्ण करत असताना तुम्ही एकतर ते डायलॉग पॉझिटिव्ह वेने किंवा निगेटिव्ह वे तुम्ही डिसाईड करायचं आहे सुरुवातीला. कारण हे इमॅजिनेटरी फॅक्ट म्हणजे क्वेश्चन आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी दुसरा विद्यार्थी जो रिप्लाय देणार आहे तो त्या ठिकाणी उपस्थित नसतो. तुम्ही त्याची कल्पना करायची आहे आणि ते डायलॉग रायटिंग तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. मग डू यू लाईक रीडिंग? नो, आय डोंट लाईक. हे निगेटिव्ह वेने आपण कम्प्लीट केलेलं आहे. जर तुम्ही असं केलं, डू यू लाईक रीडिंग? येस, आय लाईक रीडिंग. मग क्वेश्चन पुढचा जो आहे तो चेंज होणार आहे की विच टाइप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड? त्यानंतर बी चा रिप्लाय येणार आहे, येस, आय लाईक टू रीड सायन्स फिक्शन बुक, हिस्टॉरिकल बुक और एनी अदर स्टोरी बुक और एनी अदर काइंड ऑफ बुक ही कॅन राईट देअर. म्हणजे डायलॉग रायटिंग लिहिताना पॉझिटिव्ह वे का निगेटिव्ह वे कोणत्या वेने तुम्ही डायलॉग रायटिंग पूर्ण करणार आहात हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी पूर्ण मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. काही एक्झाम्पल घेऊन तुम्ही पूर्ण करू शकता. आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये पाठीमागच्या वर्षाचे जे बोर्डाचे क्वेश्चन पेपर आहेत किंवा तुमच्या शाळेमध्ये झालेले सरावाचे पेपर असतील त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत तर ते प्रश्न तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं प्रॅक्टिस करू शकता. Your discussion, your talk between with your parents. One minute, sir. Your discussion, your talk between your parents or your grandparents also. Importance of education, importance of knowledge, importance of exercise, importance of regular study. असे काही क्वेश्चन्स तुम्ही घेऊन स्वतः तशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्ही प्रिपेअर करा आणि तुमच्या शिक्षकांकडून तुम्ही चेक करून घ्या ते. म्हणजे त्यामध्ये काही मिस्टेक असतील तर तुम्हाला त्या आता समजतील आणि बोर्डाच्या एक्झाम मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता तो क्वेश्चन. म्हणजे क्वेश्चन नंबर 5A मध्ये लेटर रायटिंग आणि डायलॉग रायटिंग हे दोन्ही प्रश्न खरंच चांगले आहेत. तुम्ही सराव केला तर निश्चितपणाने तुम्हाला मार्क्स मिळतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आवडता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन पॅटर्न टेन्स या गोष्टी चांगल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी पॅरेग्राफ रायटिंग दिलेला तुम्हाला ट्री डायग्राम असेल एखादा टेबल असेल त्याच्यावर बेस तुम्हाला एखादा पॅरेग्राफ लिहावा लागतो तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. परंतु त्यामध्ये जर तुम्हाला थोडा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन मध्ये प्रॉब्लेम वाटत असेल तर निश्चितपणाने तुम्ही जो व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे तो क्वेश्चन तुम्ही चूज करा आणि चांगल्या पद्धतीने तो सोडवा. म्हणजेच त्यामध्ये जी माहिती दिलेली असते त्या पॅरेग्राफ मध्ये तीच तुम्हाला टेबल फॉर्म मध्ये किंवा ट्री डायग्रामच्या फॉर्म मध्ये तुम्हाला ती प्रेझेंट करावी लागते. त्या ठिकाणी तुमचं ग्रामर मिस्टेक होणं हा प्रश्नच येत नाही कारण जी माहिती दिलेली असते तीच माहिती तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करत असता आणि त्यामुळे तिथं मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. या ठिकाणी पहा डज आणि डोंट या प्रश्नाचा देखील तुम्ही थोडासा सराव करायला पाहिजे. एक एक्झाम्पल या ठिकाणी मी सांगते तुम्हाला. तुम्हाला जर एक्झाम्पल असं दिलं असेल की यू शुड वॉश युअर हँड्स ऑफन डज अँड डोंट. यू शुड वॉश युअर हँड्स ऑफन या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हे वाक्य पॉझिटिव्ह वेकडे जाणार आहे त्यामुळे ते डज मध्ये येणार आहे. वॉश युअर हँड्स ऑफन अशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला. जर वाक्य तुम्हाला असं असेल त्यामध्ये नॉटचा वापर असेल म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स असेल की यू शुड नॉट शेक युअर हँड्स विथ अदर्स व्हेन यू आर इल. नॉट त्या ठिकाणी डोंटचा वापर करा आणि त्यानंतर येणारं जे सेंटेन्स मधलं वर्ब आहे ते तुम्ही घ्या आणि आहेचं सेंटेन्स तुम्ही कंप्लीट करा. मग डोंट शेक युअर हँड्स विथ अदर्स व्हेन यू आर इल अशा पद्धतीने तुम्ही कंप्लीट करू शकता.
या ठिकाणी 5 पैकी 5 मार्क्स विद्यार्थ्यांना मिळू शकतात. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्ही वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल हा प्रश्न सोडवताना देखील त्यावरती तुम्हाला टायटल लिहावं लागतं. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी विसरतात, परंतु टायटलला देखील त्या ठिकाणी मार्क्स आहे हे लक्षात घ्या. आणि हे मला वाटते गोष्टी विद्यार्थी समोर असतील तर त्यांनी या गोष्टी नोंदवून ठेवा की समरी रायटिंग मध्ये टायटल कंपल्सरी आहे आणि वर्बल टू नॉन वर्बल या ठिकाणी तुम्हाला टायटल हे कंपल्सरी आहे. त्यानंतर त्यातला जो पुढचा प्रश्न आहे एक्सपांड द थीम. मग एक्सपांड द थीम यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत. एक न्यूज रिपोर्ट आहे आणि दुसरा आहे डेव्हलप अ स्टोरी. मग त्यामध्येही तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही जर मेकिंग अ स्टोरी, डेव्हलपिंग अ स्टोरी, नॅरेशन यामध्ये जर तुम्ही बेस्ट असाल तर तुम्ही स्टोरी रायटिंग आहे तो ऑप्शन चूज करा. आणि जो फर्स्ट आहे रिपोर्ट रायटिंग. रिपोर्ट रायटिंग मध्ये मात्र काय होतं की आपली जी रेग्युलर लँग्वेज आहे किंवा डे टू डे यूज आपण लँग्वेज करतो त्या लँग्वेजचा वापर या ठिकाणी थोडासा वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. यासाठी काही न्यूज पेपर मधल्या मी तुम्हाला सजेस्ट करेन की एक 4-5 तरी न्यूज पेपर मधल्या न्यूज तुम्ही म्हणजे सोशल असतील, काही एज्युकेशनल असतील किंवा स्पोर्ट्स रिलेटेड असतील अशा न्यूज तर तुम्ही रिडिंग करा. आणि त्यामध्ये असणारे जे वेगळा सेंटेन्स पॅटर्न असतो, वेगळी वोकॅब्युलरी वर्ड्स असतात ते तुम्ही थोडेसे नोट डाऊन करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही रिपोर्ट रायटिंग लिहिण्याचा प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यामध्ये पहा की आपण असं बोलताना म्हणतो रेग्युलर लँग्वेज मध्ये यू कम वगैरे असे, तर अकंपनाइड त्याच्याऐवजी तुम्ही थोडेसे हायर लेवलचे वर्ड्स किंवा फ्रेजेस असे काय असतात, आयडोम्स असतात त्याचा वापर केला तरच रिपोर्ट रायटिंग मध्ये आपल्याला मार्क्स मिळू शकतात. तुम्ही डे टू डे लँग्वेज मध्ये जरी आहे असं डिस्क्रिप्शन टाईप जर रिपोर्ट लिहिला तर थोडंसं पान भरून लिहिलं, मी दीड पान लिहिलं असे विद्यार्थी म्हणतात आणि आम्हाला मार्क्स मिळाले नाही. त्याचं कारण काय आहे, तर हेच कारण आहे की पर्टिक्युलर लँग्वेज, पर्टिक्युलर यूज, अप्रोप्रिएट यूज ऑफ दॅट वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर त्या ठिकाणी मार्क्स तुम्हाला मिळू शकतील. त्यानंतर स्टोरी रायटिंग मध्ये मात्र तुम्हाला पास्ट टेन्सचा वापर करावा लागतो. म्हणजे वॉज, वेअर, हॅड बीन जे हे वर्ड्स आहेत, कुड, हेल्पिंग वर्बचा प्रॉपर यूज केला तरच तुमची स्टोरी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. आणि त्या स्टोरीमध्ये सुद्धा तुम्हाला टायटल देणं अपेक्षित आहे, त्याला सुद्धा मार्क्स आहे. आणि पुढं स्टोरी तुम्ही चांगल्या हँडरायटिंग मध्ये कंप्लीट केली पाहिजे. आणि लास्टचा जो क्वेश्चन आहे तोही विद्यार्थ्यांच्या आवडीचा आहे, ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर. त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 6 शब्द दिले जातात आणि कोणतेही एनी 4 शब्द तुम्हाला मराठीमध्ये वर्ड ट्रान्सलेशन करावं लागतं. तुम्हाला आतापर्यंत अनेक वर्ड्स गेलेले असतात, त्यामुळे मला वाटतं विद्यार्थी हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवतात. पण तुम्हाला जर डाऊट असेल 4 शब्दांमध्ये तर तुम्ही काय करू शकता, आणखीन एखाद दुसरा शब्द त्या ठिकाणी ट्रान्सलेट करू शकता. या ठिकाणी मुलं बोर्डाच्या पेपरमध्ये तपासताना आमच्या लक्षात येतं पहा की समजा टेस्ट, मोबाईल, बिलीफ असे जर स्पेलिंग दिलेले असले, वर्ड्स दिलेले असले तर तेही वर्ड लिहितात मुलं आणि त्याच्या पुढे मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहितात. मला असं वाटतंय की तिथं तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी डायरेक्ट तुम्ही मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहू शकता. तो इंग्लिश मधला वर्ड्स लिहिण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. त्यानंतर ट्रान्सलेट द सेंटेन्सेस म्हणजे 2 वाक्य दिली जातात आणि त्या 2 वाक्यांचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करावं लागतं. या ठिकाणी मला एक गोष्ट महत्वाची सांगायला आवडेल की विद्यार्थी वाक्य काळजीपूर्वक न वाचता अगदी वरच्यावर वाचतात आणि त्याचं पटकन भाषांतर करून टाकतात. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे या ठिकाणी की ते वाक्य कोणत्या टेन्स मध्ये दिलेलं आहे ते पाहणं गरजेचं आहे. त्या वाक्याचा टाईप कोणता आहे, म्हणजे समजा इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, फॉर एक्झाम्पल फॉलो द ट्रॅफिक रूल्स म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन करा किंवा वाहतुकीचे नियम पाळा. म्हणजे जेव्हा इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा स्टेटमेंट असेल त्या दोन्हीचं ट्रान्सलेशन करताना दोन्हीमध्ये फरक आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही ट्रान्सलेशन केलं पाहिजे. कधी कधी आपल्याला ते वाक्य सोपी वाटतात परंतु ट्रान्सलेशन करताना या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर जो शेवटचा प्रश्न आहे आपल्याला तो प्रोवर्ब आहे, ट्रान्सलेशन ऑफ प्रोवर्ब. मग यामध्ये ट्रान्सलेशन करत असताना त्या प्रोवर्बचं विद्यार्थी आहे असं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायला जातात, तर असं नसतंय. त्यामध्ये एक मिनिंग फिक्स असतो. फॉर एक्झाम्पल टिट फॉर टॅट. आता टिट फॉर टॅट जशास तसे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. म्हणजे तुम्ही इतर वाक्यांचं भाषांतर करता आणि
प्रोवर्बचं भाषांतर यामध्ये थोडासा फरक आहे. काही प्रोवर्ब मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्या वहीमध्ये 50-60 प्रोवर्ब आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर हे तुमच्याकडे ठेवा वहीमध्ये. आता वेळ आहे अजून थोडाफार तुमच्याकडे, तर त्या पद्धतीनं जर तुम्ही एक कलेक्शन केलं आणि ते लक्षात घेतलं तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता आणि मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकता. अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्नामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. शेवटी पहा, काही महत्वाच्या इन्स्ट्रक्शन बोर्डाचा पेपर इंग्लिशचा सोडवत असताना तुम्ही कोणत्या गोष्टींवरती भर द्यायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. फर्स्ट, एव्हरी क्वेश्चन ऑन न्यू पेज. मोस्ट ऑफ द स्टुडंट फॉरगेट चेंजिंग देअर पेज. म्हणजे विद्यार्थ्यांनी गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायला पाहिजे की क्वेश्चन नवीन असला, क्वेश्चन बदलला की आपल्याला नवीन पानावरती त्याचं स्टार्टिंग करायचं आहे. त्यातला सब क्वेश्चन असेल तो तिथं सुरुवात झाली तरी चालेल, परंतु मेन क्वेश्चन आहे तो मात्र नवीन पानावरती तुम्हाला घ्यायला पाहिजे. कॅपिटल लेटर इज मस्ट. म्हणजे कोणतंही वाक्याची तुम्ही सुरुवात करताना इंग्लिशमध्ये कॅपिटल लेटरने केली पाहिजे. विद्यार्थी याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात की त्यांना सवय असते की द हा शब्द लिहिताना स्मॉल मध्ये लिहितात टी. असं न करता त्या ठिकाणी टी हा तुम्ही कॅपिटलच घ्यायला पाहिजे, कारण प्रत्येक भाषेचे नियम आहेत. जर तुम्हाला पूर्ण मार्क पाहिजे असतील तर परीक्षक हा पेपर चेक करत असताना तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे किंवा नाही याचाही विचार केला जातो. त्यामुळे तुम्ही कॅपिटल लेटरचा यूज करणं प्रत्येक सेंटेन्सला गरजेचं आहे. मग ते लेटर रायटिंग असेल, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असेल, कोणतंही रायटिंग असेल. त्यानंतर यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क्स हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. स्टुडंट सॉल्व द क्वेश्चन टॅग अँड दे फॉरगेट ऍडिंग क्वेश्चन मार्क. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्ही लिहिता अँड यू फॉरगेट ऍडिंग एक्सक्लेमेटरी मार्क. असं न करता त्या ठिकाणी वाक्य पूर्ण झाल्यानंतर फुल स्टॉप देणं गरजेचं आहे. फुल स्टॉपच्या नंतरचं पहिलं जे लेटर आहे ते कॅपिटल असलं पाहिजे आणि क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, कॉमा असेल, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, या सर्व गोष्टींकडे तुम्ही खूप बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. आता जी सराव परीक्षा तुमच्या शाळेमध्ये सुरू असेल त्यामध्ये देखील या गोष्टींवरती तुम्ही लक्ष द्या, कारण रायटिंग तुम्ही ज्या पद्धतीचं करता त्या पद्धतीचे मार्क्स मिळतात. एक्झामिनरला तशा पद्धतीनं सूचना असतात की या गोष्टींवरती सुद्धा पेपर चेक करत असताना तुम्ही लक्ष द्या. मग तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे असतील तर या गोष्टी खूप छोट्या आहेत. तुम्हाला असं वाटेल की पंक्च्युएशन मार्क, कॅपिटल लेटर, परंतु हे पेपर चेक करत असताना या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. नंतर पॅरेग्राफ इफ नेसेसरी. ज्या ठिकाणी पॅरेग्राफची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुम्ही पॅरेग्राफ पाडला पाहिजे आणि पॅरेग्राफ पाडून रायटिंग तुमचं कम्प्लीट केलं पाहिजे. स्पेलिंग मस्ट बी करेक्ट. त्या विषयामध्ये जसं मराठी किंवा इतर विषयांमध्ये कानामात्रा वेलांटी यावरती भर दिला जातो, तसंच आपल्या इंग्लिश या विषयामध्ये स्पेलिंग वरती भर दिला जातो. मग स्पेलिंग मधलं तुमचं एखादं लेटर जर व्यवस्थित चुकलेलं असेल, म्हणजे एखाद्या ठिकाणी वी कॅन अंडरस्टँड इट, बट अनेक ठिकाणी जर अशी मिस्टेक असेल तर एक्झामिनरला चटकन लक्षात येतं की याच्या बऱ्याचशा स्पेलिंग मिस्टेक आहेत. त्याचा परिणाम हा तुम्हाला जे मार्क्स दिले जातात पर्सनल रिस्पॉन्सला त्या ठिकाणी कटवू शकतात. लेटर रायटिंग मध्ये सुद्धा कटवू शकतात. त्यामुळं स्पेलिंग हे तुम्ही करेक्ट लिहायला पाहिजे. देन अप्रोप्रिएट यूज ऑफ टेन्स. मी अनेकदा सांगितलं आता मगापासून, तुम्हाला 2-3 वेळा झालं असेल की अप्रोप्रिएट यूज ऑफ टेन्स हे जास्त महत्वाचं आहे कोणत्याही प्रश्नामध्ये. आणखी एक सजेस्ट करेन मी की यू हॅव टू सॉल्व 5 बोर्ड टाईप क्वेश्चन पेपर. जवळजवळ 5 तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या तर निश्चितपणानं तुमचा मास्टर येऊ शकते तुमची कोणत्याही प्रश्नामध्ये, आणि टाइम मॅनेजमेंट तुमचं चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे मिनिमम 5 प्रश्नपत्रिका तुम्ही आता वार्षिक परीक्षा व्हायच्या आधी सोडवून घेतल्या पाहिजेत. एखादी प्रश्नपत्रिका तुमच्या शिक्षकांकडून तुम्ही चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा गायडन्स, तुमच्या काय मिस्टेक असतील तर त्या ठिकाणी करेक्ट होऊन जाते. आणखी एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरा की बरेचदा आपल्याला जे आपले डे टू डे मधले वर्ड्स असतात, फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल हा वर्ड कॉमनली यूज केला जातोय, फेमस, पॉप्युलर, या शब्दांच्या ऐवजी तुम्ही जर थोडेसे इम्प्रेसिव्ह वर्ड त्या ठिकाणी यूज केले, वेगळे वर्ड वापरले तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क चांगले मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल त्याच्याऐवजी तुम्ही चार्मिंग, ऑसम, मार्वलस असे वर्ड्स वापरू शकता. टेस्टी हा वर्ड कॉमन वर्ड आहे, अनेकदा वापरला जातो. आय लाईक इट, लाईक. डिलिशियस, डिलाइटफुल असे वर्ड तुम्ही कॅच करा. म्हणजे मला एक सांगायचं आहे तुम्हाला की तुमच्या इंग्लिशच्या वहीमध्ये असे ऍडजेक्टिव्ह असणारे काही वर्ड्स
जे क्वालिटी दर्शवतात किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचं महत्व सांगणारे जे वर्ड्स असतात ते वर्ड्स तुम्ही कलेक्ट करा आणि ते वर्ड जरा थोडेसे तुम्ही रिवाइज करा आता सराव परीक्षेमध्ये आणि त्यामुळे काय होणार आहे की बोर्डाच्या परीक्षेमध्ये या शब्दांचा तुम्ही अगदी सहजपणे वापर करू शकाल. पीटी हा शब्द वापरता त्याच्याऐवजी तुम्ही इन्स्टेड ऑफ दिस वर्ड यू कॅन यूज कंपॅशन ऑल्सो. कंपॅशन हा वर्ड वापरू शकता. डिग्निटी, डायनॅमिक पर्सनॅलिटी, सॅक्रिफाईस, डिओशन, लाईक विल पॉवर, अशा पद्धतीचे वर्ड्स तुम्ही थोडेसे कलेक्ट करा आणि त्या पद्धतीने त्याचं स्पेलिंग मात्र चेक करा, पाठांतर करा आणि त्याचा वापर तुम्ही करा. निश्चितपणानं चांगले मार्क्स मिळण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि लास्ट आहे पहा टाइम मॅनेजमेंट. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग इज द की ऑफ सक्सेस असं म्हटलं जातंय. 3 तासामध्ये तुम्हाला 80 मार्काचा हा पेपर लिहायचा आहे आणि हा पेपर लिहित असताना आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यामधल्या अनेक गोष्टींचा तुम्ही वापर करा आणि टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करा तरच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा वेळ हा सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये म्हणजेच लँग्वेज स्टडीमध्ये किंवा सीन पॅसेजमध्ये बराचसा जातो. त्यामुळे रायटिंग स्टडीला त्यांच्याकडे वेळ कमी पडतो आणि मग रायटिंग स्टडीमध्ये मार्क्स कमी त्यांना मिळू शकतात. असं न करता स्वतः तुम्ही सराव परीक्षेला बसण्यापूर्वी विचार करा की रायटिंग स्किलला 10 मार्कांसाठी जो इझी क्वेश्चन आहे मला किती वेळ लागेल त्या ठिकाणी. त्यानंतरच्या प्रश्नाला सीन पॅसेज असतील, पोएट्री सेक्शन आहे, अनसीन पॅसेज आहे आणि लास्टला आहे तो रायटिंग स्किल आहे. हे टाइम मॅनेजमेंट तुम्ही जर प्रॉपर केली तर निश्चितपणानं 80 मार्कांच्या या पेपरमध्ये तुम्हाला अगदी चांगल्यात चांगले मार्क्स मिळू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून बोर्डाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. चांगल्या पद्धतीनं तुम्ही परीक्षेला सामोरे जा. इंग्रजी हा विषय हा खरं तर आपला एक दृष्टिकोन असतोय की हा पेपर टफ आहे, माझ्याकडून काही चुका होतील का, परंतु असा दृष्टिकोन न ठेवता एक पॉझिटिव्ह व्ह्यूने तुम्ही या पेपरकडे पहा आणि चांगले मार्क्स या विषयामध्ये आपल्याला 100% मिळतात. त्यानुसार तुम्ही सराव करा, प्रश्नपत्रिका सोडवा, टाइम मॅनेजमेंट करा आणि एक चांगला ॲटिट्यूड तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या पेपरमध्ये मार्क मिळतील आणि तुमची जे काय पर्सेंटेज आहे बोर्डाचं ते वाढण्यासाठी तुम्हाला या पेपरमुळे नक्कीच मदत होणार आहे. कदम सर. हा मॅडम, ओके. हा. धन्यवाद मॅडम. आपण एक पाऊण तासामध्ये इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयासंदर्भामध्ये आपण पेपर कसा लिहिला पाहिजे आणि जास्तीत जास्त गुण कसे मिळवले पाहिजेत, त्याच्या काय ट्रिक्स आहेत, काय आयडिया आहेत, व मुलांच्या मनामध्ये जी इंग्रजीविषयी भीती आहे, कारण इंग्रजी, गणित, सायन्स हे विषय थोडंसं विद्यार्थ्यांना अवघड वाटल्यासारखे वाटतात, तसं प्रत्यक्षात नसतंय. हे तुम्ही आजच्या या अगदी सोप्या सुटसुटीत व्याख्यानामधून विद्यार्थ्यांसमोर मांडलं आणि विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊन याचा वापर करतील आणि तुमचे जे 100 पैकी 100 मार्क्स आहेत ते त्यांना पडतील अशी आपण आशा करूया. तुम्ही या ठिकाणी या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल शिक्षण विभाग खानापूर पंचायत समिती विटा मार्फत आपलं आभार आहे. धन्यवाद. हा सर, मी सुद्धा अगदी मनापासून आभारी आहे की मला या ठिकाणी तुम्ही निवडलत आणि बोलण्याची मार्गदर्शन करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद सर. ओके. थँक्यू.